ज्या शेतामध्ये आपल्याला हळदीची लागवड करायची आहे त्या शेतामध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की चिबडीचं क्षेत्र निवडू नये किंवा त्या जमिनीमध्ये पाण्याचा जो उतार आहे तो निचरा व्यवस्थित एका ठिकाणी झाला पाहिजे। आता मी ज्या शेतामध्ये उभा आहे तुम्ही पाहू शकता की मधामध्ये टेकडा आहे आणि इकडून सुद्धा टेकडा आहे। तर याचं पाणी निघण्याचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी साचून राहत असतो। तर त्यामुळे असे क्षेत्र जर तुम्ही निवडले तर त्या ठिकाणी काय होतं की पावसाळ्याचं जे पाणी आहे साचून राहिल्यामुळं वारंवार जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळं मूळकूज होणं, कणकूज लागणं ह्या गोष्टी शेतकरी मित्रांनो उद्भवतात। त्यासाठी तुम्ही काय करा, तुमचं क्षेत्र तर चिबड पहिली गोष्ट निवडू नका। दुसरी गोष्ट, चिबड असून इलाज नसल्यास जे काही हवारी यंत्र असतं त्यानं तुमचा एक समान शेत करून पाण्याचा जो स्लोप आहे ते एका ठिकाणी काढून घ्या, जेणेकरून शेताच्या पाणी बाहेर निघायला पाहिजे। ह्या असंख्य असे बारकावे असतात की ज्यामुळे शेतकरी बांधव तर म्हणतात आम्ही तर खूप खर्च केला परंतु उत्पन्न नाही आलं। तर असे हे जे काही बारकावे असतात त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळेच आपण अपेक्षित उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी संपादन करू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा बारकाव्याकडे लक्ष देऊन चुका करू नये।